नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण ज्यांनी सुरुवात करतो ही बातमी मुंबईतनं. लक्षात घ्या, परिस्थिती बिकट होत चालली. मुंबईत ऑक्सिजन पुरवठा बाधित झालेला आहे. ऑक्सिजन सिलेंडरची किंमत जी आहे ती 25% वाढली आहे आणि ऑक्सिजनसाठी रोज 15 ते 20 फोन जिथे ऑक्सिजन पुरवठादार आहेत त्यांना केले जात आहेत. त्यांना फोन येत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती बिकट आहे आणि ऑक्सिजन पुरवठादारांनी याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे. लवकरच हा जो पुरवठा किंवा ऑक्सिजनची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. याबद्दल माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी. अधिक माहिती जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोकेंनी. कोविड रुग्णालयांना जर ऑक्सिजन मिळालं नाही तर साहजिकच आहे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तर ऑक्सिजनची कमतरता आहे आणि मुंबईत पण हेच जाणवतंय. मुंबईतली नेमकी काय परिस्थिती आहे, मुंबईमधले कोणते रुग्णालय आहेत जी साधारणतः ऑक्सिजनच्या कमतरतेअभावी सातत्यानं ऑक्सिजनचा सप्लाय शोधतात, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर भारती सरैया आहेत. भारती सरैया ऑक्सीजन सप्लाई करते थे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भारती जी, आपसे ये जानना चाहेंगे इस वक्त मुंबई और आसपास के इलाकों की कितनी जगहों पर किल्लत है ऑक्सीजन की? ऑक्सीजन की ज़रूरत तो जैसे पूरे मुंबई में ही है। हाँ। और 3 दिन से सिचुएशन ऐसे है कि अब तक का स्टॉक जो है वो पूरा नहीं हो रहा है। ट्राई कर रहे हैं देने की जो भी रिसोर्सेस है वहाँ से, लेकिन कमी पूरी करने में दिक्कत हो रही है। अच्छा, ये दिक्कत अगर हम बात करें, अगर आंकड़ों की बात करें तो कितने अस्पताल से आपको रोज के रोज जो है वो सप्लाई के लिए फोन आते हैं? हॉस्पिटल से तो शुरू अभी हुआ है। अदरवाइज जो डायरेक्ट पेशेंट्स होते हैं, जैसे हॉस्पिटल्स में बेड्स अवेलेबल नहीं है, तो डॉक्टर ने उनको सजेस्ट किया आप घर पे ही उनको रखो, कॉन्सेंट्रेटर यूज करो या ऑक्सीजन सिलेंडर वगैरह कुछ यूज करो। उनकी तरफ से हमको ज्यादा कॉल्स आते हैं। तो जैसे दिन के 15 से 20। अच्छा। या और क्या आप उनकी डिमांड पूरी कर पाती है? अब तक यहाँ वहाँ से खींच के यस। अभी के लिए थोड़ी और दिक्कत आ रही है। क्या बताया जा रहा है आपको, जो मैन्युफैक्चरर्स है उनकी ओर से आपको क्या बताया जा रहा है? उनके पास जो स्टॉक है, जैसे अब तक उन्होंने यूज कर लिया है, बाकी स्टॉक तैयार हो रहा है। तो ये जो गैप है, जैसे हमारी बीएमसी भी ट्राई कर रही है या फिर ये सारे सोर्सेज भी ट्राई कर रहे हैं, लेकिन ये जो गैप है अभी का वो थोड़ा फुलफिल करना थोड़ा मुश्किल है। भारती जी, आप मतलब अगर हम बात करें ऑक्सीजन की, जहाँ पर अगर हम ये कहते हैं कि गैप फिल करने में थोड़ी मुश्किल हो रही है, हम समझ सकते हैं कि अगर गैप वो फिल करने में अगर कोई भी चूक हुई तो लोगों की जाने जा सकती है। तो इसलिए मैं आपसे जानना चाहूंगी कि ये जो किल्लत है कितनी इसकी दाहकता दिखाई देती है, यानी कितना सच है इसमें? सच यानी मतलब मैं आपसे ये जानना चाहूंगी कि कितने अस्पताल अगर कितने लोगों से, अगर मोटा मोटी अगर बात करें तो कितने लोगों से आपको जो है वो उसके बारे में कॉल्स आते हैं कि हमें ऑक्सीजन की सप्लाई कीजिए? मैंने बताया ना, जस्ट 15 से 20 दिन के गिन लीजिए आप। हाँ। और फिर मैन्युफैक्चरर्स की ओर से आपको क्या बताया जाता है? दे आर ट्राइंग देयर बेस्ट टू प्रोवाइड एवरी वे, लेकिन फिर भी डिमांड ज्यादा है तो सप्लाई तो आगे पीछे होगा ही। ये बिल्कुल है, लेकिन जो मैन्युफैक्चर की कुछ तो रीजन होगा कि O2 मतलब बन नहीं रहा है या फिर क्या हो? बीच में जब इसकी जरूरत कम थी तो नेचुरली हर कोई स्टॉकिस्ट है या मैन्युफैक्चरर है, उसका जो टारगेट है उसके हिसाब से या उसका जो डिमांड है उसके हिसाब से वो मैन्युफैक्चर करते हैं। तो वो सारा ही उन्होंने यूटिलाइज कर लिया है। नाउ अगेन दे आर ट्राइंग देयर बेस्ट कि वो दे सके, लेकिन ये जो गैप है थोड़ा डिफिकल्ट जा रहा है। तो फिर ऐसे में क्या करिए आप? फॉर नाउ जैसे हम थोड़ा बीएमसी पे रिलाई कर रहे हैं कि बीएमसी बता रही है कि वो ट्राई कर रही है अपनी तरफ से अरेंजमेंट वगैरह, और ऐसा लग रहा है कि जैसे अभी 2-3 दिन तो और इतनी मुश्किल नहीं होगी, मतलब इतनी यानी कहीं ना कहीं से कुछ ना कुछ जो भी है पड़ा हुआ वो सब काम आ जाएगा। लेकिन स्कैरसिटी शुरू हो चुकी है। जैसे हम सुन रहे हैं एम्बुलेंस में पेशेंट सुबह से शाम तक घूम रहे हैं, लेकिन उनको बेड नहीं मिल रहा है हॉस्पिटल में। हॉस्पिटल की जो सिचुएशन है वो हर एक को मालूम है। बस वही सिचुएशन अभी ऑक्सीजन सप्लाई की है। अच्छा, ये बताइए कि आप किस प्रकार के ऑक्सीजन की सप्लाई करती है? वी प्रोवाइड जो रेगुलर कंटिन्यू फ्लो चाहिए ऑक्सीजन की, या फिर वो बॉटल जो बड़े बड़े आते हैं हाई फ्लो ऑक्सीजन। हाँ, वो सारे ही प्रोवाइड करते हैं। और सभी जगह पर ये किल्लत दिखाई दे रही है, सभी प्रकार के ऑक्सीजन की सिलेंडर में? हाँ, अभी एकदम से डिमांड बहुत ज्यादा है। महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की एकतर ऑक्सिजन सिलेंडरची
खूप वानवा आहे, खूप कमी आहे आणि महत्वाचं म्हणजे काय तर याच्या किमतींचा फरक पण किमती पण वाढताना बघायला मिळत आहे. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या बरोबर आहेत. स्वातीनेच आता थोड्या वेळापूर्वी या सरया म्हणून ज्या ऑक्सिजन निर्मिती व्यवसाय करणाऱ्या होत्या त्यांच्याशी संवाद साधला. स्वाती, ही परिस्थिती अवघ्या मुंबईत दिसून येते, राज्यातही दिसून येते ठिकठिकाणी, पण काल फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आता पंतप्रधानांकडे देखील अपील केलंय की आम्हाला मदत मिळावी. स्वाती, खरं तर आपण बघितलं की 1250 मेट्रिक टन इतकी राज्याची ऑक्सिजनची उत्पादन क्षमता आहे आणि आता कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल या सगळीकडेच ज्या मोठ्या संख्येनं रुग्ण भरती होत आहेत, राज्यामध्ये 60,000 हजारांचा आकडा आहे, तर मुंबईमध्ये साधारणतः कधी 11,000 कधी 9,000 अशा साधारणतः आकडेवारीची रुग्ण रोजच्या रोज दाखल होतात. या सगळ्यांमध्ये या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलं की पेशंट हा खूप जास्त म्हणजे मृत्यूचा आकडा जरी कमी बघायला मिळाला असला तरी हे विसरता कामा नये की या रुग्णांना अधिकाधिक ऑक्सिजनचा वापर करावा लागतोय जो पहिल्या लाटेच्या वेळेला झाला नाही. म्हणजे या वेळेला ऑक्सिजनची शरीरामध्ये कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते किंवा त्या प्रमाणात इन्फेक्शन होताना बघायला मिळते आणि म्हणून ऑक्सिजनची जितकी गरज आहे त्या तुलनेमध्ये त्याचा पुरवठा खूप कमी आहे. जसं विराट वक्तव्यामध्ये आपण म्हटलं की साधारणतः एका सिलेंडरची किंमत 4 पटीनं वाढली आहे. 200 रुपयाचा सिलेंडर हा 800 रुपयाला विकला जातोय. मुंबईमध्ये पण किमती वाढल्यात पण त्या या 25% आहेत. म्हणजे 200 रुपयाचा जो सिलेंडर असेल तर तो 250 रुपये म्हणजे 250 रुपयांना विकला जातोय. या पद्धतीने किमती वाढल्यात. आणि दुसरी गोष्ट की या सरया नावाचे ज्या पुरवठादार आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांचे जे फोन येत आहेत आम्हाला, म्हणजे ही एका सप्लायरची कहाणी की लोकांचे आम्हाला जे फोन येत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पैसे किती पण आकारा पण आम्हाला सिलेंडर द्या. कारण आपण जर बघितलं की काही जे रुग्ण आहेत ते घरी उपचार घेत आहेत जनरल प्रॅक्टिशनरद्वारे आणि त्यांना पण ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे पण ज्याच्या वेगळ्या मशीन्स असतात. तर या मशीन पासून ज्यांना हायफ्लो म्हणजे मोठ्या रुग्णालयांमध्ये लावली जाणारी हायफ्लोच्या मशीन आहेत तर या सगळ्याच सिलेंडरची कमतरता जाणवते आहे. आणि पुरवठादारांना जसं किंवा मॅन्युफॅक्चरर्सना जसं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे तर हा कुठेतरी कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते का आणि त्याचा फायदा उचलला जातोय का. कारण एका प्रथित डॉक्टरने सरळ असा आरोप लावलाय की मोठ्या किमतीनं या सप्लायर्स विकतात त्याचे हे टँकर्स आणि FDA ज्यांचं खरं किमतींवर नियंत्रण पाहिजे त्यांचं नियंत्रण नाही आहे. याच डॉक्टरांनी खरं तर हातबल होऊन ते रडले आणि ते म्हटले की मी चोरी केलेली आहे. बरोबर, आम्ही तो रिपोर्ट देखील स्वाती तुझा बघितला होता. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. खरं तर ही नफेखोरी करण्याची वेळ नाही पण ही नफेखोरी होताना दिसतंय आणि या सगळ्या नफेखोरीवरती खरं तर आरोग्य विभागाने, राज्याच्या आरोग्य विभागाने लक्ष देणं फार आवश्यक आहे. बघा, ऑक्सिजन सिलेंडरच्या किमती म्हणजे इथं जर 200 रुपये असेल तर तेच सिलेंडर 800 रुपयाने आज हॉस्पिटलला विकत घ्यावं लागतंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुढे पाहूयात, नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत भेदभाव करण्यात येतोय. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा भेदभाव करण्यात आलाय. ग्रामीण भागातील रुग्णांना दाखल करून घेण्यास चालढकल केली जाते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 1350 रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे आणि यातील फक्त 60 रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलनं जागा दिली आहे. जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला जातोय. पालिकेच्या शहरी हॉस्पिटलमध्ये आणि हे हॉस्पिटल असतानाही ग्रामीण रुग्णांवरती हा अन्याय का केला जातोय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. प्रशांत नवल वाटतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर सगळ्यांना सांभाळून घेणं आणि सगळ्यांना समान उपचार मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. अशा वेळी ग्रामीण आणि शहरी हा भेदभाव कशासाठी. येत्या दिवसामध्ये ही परिस्थिती अधिकाधिक बिकट होणार आहे. विशाल, ही जी परिस्थिती आहे याच परिस्थितीमध्ये येत्या दिवसामध्ये खूप मोठी गडबड होण्याची शक्यता अशी एकंदरीत आपल्याला नक्की म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक रुग्णाचं आशास्थान असतं आणि त्याच ठिकाणी ही या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जरी असतं, रुग्ण जरी आणण्यात आले तरी ज्या पद्धतीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची
जी बेडची क्षमता केलेली आहे रुग्णांना दाखल करून घेताना फक्त 60 ग्रामीण रुग्णांना आतापर्यंत दाखल करून घेण्यात आलंय. 1400 आजच्या तारखेला अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजनचे रुग्ण आहेत. त्यातल्या 1350 रुग्णांना तातडीनं हलवण्यात सुद्धा आलेलं आहे. पण नाशिकमध्ये शहरा भागात पालिकेचे जे अनेक हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी असलेले रुग्ण सुद्धा सिव्हिलमध्ये दाखल होत आहे. दुसरी गोष्ट अशी की एमबीपी म्हणून जे एक मेडिकल कॉलेजचं एक सेंटर आहे त्या ठिकाणी जर का सिव्हिलमधले रुग्ण शिफ्ट केले जे सिव्हिलच्या अंतर्गत आहे तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचा खऱ्या अर्थानं फायदा हा ग्रामीण भागातील रुग्णांना मिळू शकतो. प्रचंड मोठा उद्रेक होईल अशी परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलला भरमसाठ बिल लागतं. आणखी त्याच ठिकाणी ऑक्सिजनचे तुटवडा आहे. पण जिल्हा सामान्य रुग्णालय असो का शासकीय रुग्णालय या ठिकाणी 20 केएल 23 केएल या क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. ड्युरा सिलेंडरचे अनेक 27 त्या ठिकाणी पोहोचलेत. 945 जम्बो सिलेंडर दाखल जरी झाले असले तरीही योग्य ते उपचार रुग्णाला कमी किमतीत म्हणजे की आवश्यक त्या किमतीत मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण उपचार घेऊ शकत नाही तो ग्रामीण भागातला गरीब गरजू हा रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्याच ठिकाणी त्याला अशा प्रकारे परत फिरावं लागतंय. दाखल करून गेला तयार नाहीये. सिव्हिल हॉस्पिटलचं नियोजन कोलमडलंय का? कशा प्रकारचं काम जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून केलं जात आहे यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्ण हाच सवाल विचारताय की नेमकं आमचं चुकतंय कुठे, नेमकी टाळाटाळ का करताय, आम्ही नेमकी दाद मागायची तरी कोणाकडे. विशाल, हा प्रश्न आज गंभीर रूप धारण करतोय. येत्या काही दिवसात किंवा तातडीनं असा तोडगा काढला नाही तर हा प्रश्न आणि ही समस्या खूप मोठी होणार आहे एवढं निश्चित. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. ग्रामीण शहरी असा भेदभाव करून चालणारच नाही रुग्णांच्या बाबतीत. प्रत्येकाला समान उपचार मिळणं फार आवश्यक आहे आणि आता सध्या नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते केलं जात आहे आणि या गोष्टीची दखल खुद्द जिल्हाधिकारी आणि इतर व्यवस्थेतल्या लोकांनी घेणं फार आवश्यक आहे. अन्यथा याचा उद्रेक होऊ शकतो. जाऊयात नांदेडमध्ये. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा अधिक साठा करणं शक्य व्हावं यासाठी 20,000 किलोलिटर क्षमतेचा एक मोठा टँक मागवण्यात आलाय. 2 दिवसात त्याचा वापर सुरू होणं अपेक्षित आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातही असाच एक मोठा टँक बसवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे अर्थात सध्या ऑक्सिजनचा जो तुटवडा जाणवतो आहे तो खरं तर जाणवणार नाही. एकाच वेळी एका मोठ्या टँकमध्ये ऑक्सिजनचा साठा करून ठेवणं म्हणजे लिक्विड ऑक्सिजनचा साठा करून ठेवणं हे शक्य होणार आहे. साधारण याची जर कॅपॅसिटी आपण लक्षात घेतली क्षमता तर ती 20,000 किलोलिटर क्षमतेची आहे आणि हा टँक जो आहे तो मागवण्यात आलेला आहे. 2 दिवसात त्याचा वापर सुरू होणार आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात असाच एक मोठा टँक आता बसवण्यात येणार असल्याची माहिती आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याबद्दलची व्यवस्था केली आहे. बातमी आहे नाशिकमधनं. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे आता एफडीएला दणका बसलाय. जिल्हाधिकाऱ्यांकडून एफडीएचे रेमडेसिवीर वितरणाचे अधिकार जे ते काढून घेण्यात आलेले आहेत. शहरात रेमडेसिवीर वितरणासाठी 2 विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलाय आणि या नियंत्रण कक्षातून आता रेमडेसिवीरचे जे इंजेक्शन्स आहेत ते वितरित केले जातील. एखाद्या हॉस्पिटलला एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन देणं हे चुकीचं आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावर नियंत्रण मिळवावं आणि त्याच्यावरती कारवाई करावी. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की त्या हॉस्पिटलला आम्ही नोटीस काढलेली आहे आणि ते म्हणणं आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. परंतु दुसरा असा एक मुद्दा या ठिकाणी झाला की रेमडेसिवीर हा प्रत्येक पेशंटला गरज नाही म्हणून असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु रेमडेसिवीर हाच का गरज आहे? कारण महापालिका कार्यक्षेत्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये पेशंटला बेड मिळत नाही आणि त्याची 2 दिवस बेड नाही मिळाला तर त्याचे ऑक्सिजन लेवल डाऊन होते आणि म्हणून मग त्याला रेमडेसिवीर लागतं आणि म्हणून रेमडेसिवीरची संख्या जास्त रुग्णांना द्यावी लागते. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि त्यामुळे रेमडेसिवीरचं वाटप 2 पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान खासगी रुग्णालयाची इंजेक्शन गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येईल. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आणि यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल असे त्यांनी म्हटलंय. जालन्यात आज टोपे यांच्या हस्ते खासगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांना 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं आणि त्यावेळी ते बोलत होते. दोन पद्धतीनं रेमडेसिवीरचं वाटप करायचं असं ठरवण्यात आलेलं आहे.
एक गव्हर्नमेंटचं टेंडर काढून गव्हर्नमेंटच्या टेंडरमधून रेमडेसिवीरचे जे 7 कंपनीज आहेत त्या सगळ्या 7 कंपनीज भाग घेतात आणि गव्हर्नमेंटचा हाफकिन नावाची जी आपली संस्था आहे ती टेंडर काढून त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या वतीनं रेमडेसिवीर खरेदी करतं आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या असलेल्या तुमच्या हॉस्पिटल्सला पुरवठा करतं. हा झाला एक मार्ग. आणि दुसरा मार्ग आहे की एका जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट त्या ठिकाणी FDAनी द्यायचा आणि एका स्टॉकिस्टने संपूर्ण जे काही कलेक्टरनी सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलची मागणी जी आहे ती घ्यायची आणि कलेक्टरची मागणी त्या स्टॉकिस्टला द्यायची आणि स्टॉकिस्टनी MRPच्या रेटनी खरेदी करायची. त्यामुळं त्या पद्धतीनं जालन्याच्या स्टॉकिस्टने मायलँड नावाच्या कंपनीचं MRP रेटनी खरेदी करून आज या ठिकाणी जे काही रेमडेसिवीर उपलब्ध करून घेतलेले आहेत तर त्या रेमडेसिवीरचं वाटप त्या हॉस्पिटल्सच्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या अनुषंगाने एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून ऑक्सिजन पुरवठा व्हावा अशी मागणी केली, मात्र कोणतंही याबद्दलचं या संदर्भात राज्याकडनं म्हणजे मदत त्यांना होत नाहीये. आपल्याकडे ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल हाच मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी केंद्र सरकारला ची मदत घेतो आहे, परंतु सगळ्या राज्यांमध्येच कोरोनाची परिस्थिती वाढत असल्यामुळे मध्य प्रदेश देत नाही, गुजरात देत नाही, छत्तीसगड देत नाही. प्रयत्न सगळीकडून चालू आहे परंतु दिला जात नाही. त्यामुळे आपला 100% अतिशय कार्यक्षमतेने वापर कसा येईल, लिकेजेस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते कसे थांबले जातील आणि कार्यक्षमतेने ऑक्सिजनचा वापर कसा केला जाईल या बाबतीत आपल्याला सर्व डॉक्टर्सला लक्ष द्यावं लागेल, हॉस्पिटल्सला लक्ष द्यावं लागेल. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे चंद्रपूरमधून कोरोना रुग्णाची फरफट होते. अक्षरशः एका रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर ते तेलंगणा असा एकूण 2 राज्यांचा प्रवास जो आहे तो करावा लागला आणि त्याला पुन्हा चंद्रपुरात यावं लागलाय. 24 तासांहून अधिक काळ फक्त बेडसाठी या रुग्णाला प्रतीक्षा करावी लागली. हा रुग्ण अजूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड उपचार केंद्राबाहेर रुग्णवाहिकेत आपल्याला कधी बेड मिळेल याची वाट बघतोय. त्याची अन्य अनेकांची अशाच पद्धतीने अवस्था आहे. कुणी बेड देतं का बेड अशी अवस्था सगळ्या रुग्णांची झाली आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे यावरनं असं म्हणता येईल की पूर्णपणे कोलमडली आहे. ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन बेड मिळतोय ना व्हेंटिलेटर बेड, अशी सगळी परिस्थिती आहे. माझ्या वडिलाला पॉझिटिव्ह कोविड झाला आहे. मी त्यांना काल 4 वाजतापासून दिवसाच्या 4 वाजतापासून पूर्ण वरोऱ्यात दाखवलं सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिथं काहीच झालं नाही. तिथून सरकारी दवाखान्यात चंद्रपूरमध्ये रेफर केलं. तिथं पण काही अवेलेबल झालं नाही बेड वगैरे. बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही. तर मी चंद्रपूरचे पूर्ण हॉस्पिटल फिरलो पण तरी काही अरेंजमेंट झालं नाही. तर शेवट मला तेलंगणामध्ये जाऊन वापस यायला लागलं पण तरी काही नाही झालं. अजूनही मी फिरतच आहे. आव्हानं पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, पोटात काहीच नाही. नसन काही होत तर इंजेक्शन देऊन मारून तरी टाका, बस. अजून काही बोलत नाही. या रुग्णाच्या मुलाचीच प्रतिक्रिया फार बोलकी आहे. त्यांनी असं म्हटलेलं की तुम्ही जर उपचार देऊ शकत नसाल तर मारून टाका आम्हाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. एवढं हतबल होणं खरं तर त्याच्या वाटेला आलेलं आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्याबरोबर आहेत. हैदर, अगदी 2 दिवसापूर्वीची चंद्रपूरमधली बातमी आपण बघितली होती का रुग्णाला बेड मिळू शकला नाही तर तो हॉस्पिटलच्या बाहेर गार्डनमध्ये तडफडत पडला होता. आणि आता हा रुग्ण ज्याला खरं तर 2 राज्यांचा प्रवास करावा लागतोय, यावरनं बेड मिळत नाही म्हटल्यानंतर आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे का? नक्की चंद्रपूर जिल्ह्यात बेड संदर्भात अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि बेडसाठी वणवण फिरावं लागतं. 6,500च्या वर ही ऍक्टिव्ह रुग्ण संख्या पोहोचलेली आहे आणि दररोज 1000 रुग्ण निघत आहेत. खासगी आणि शासकीय असे दोन्ही रुग्णालयात बेडची संख्या म्हटली तर 1870 आहेत आणि त्या मानाने बेड फार कमी आहेत. असंच एक हे रुग्ण आहेत, हे रुग्ण वरोड्याचं आहे आणि त्यांनी चंद्रपूरचं प्रत्येक हॉस्पिटल चे 10 होते पण त्यांना एकही बेड मिळाला नाही. शेवटी त्यांना जवळ असलेल्या तेलंगणा राज्यात जावं लागलं. त्या मंचिरालमध्ये
त्यांनी बेड शोधाशोध केली पण तिथेही सापडलं नाही. परत यावं लागलं आणि कोविड रुग्णाच्या बाहेर हे रुग्ण बेडसाठी मागणी करत होतं, बाहेर होतं आणि त्यानंतर एक बेड रिकामा झाला, त्याला तिथं ठेवण्यात आला. परंतु आताही ऑक्सिजन मिळत नाहीये. ऑक्सिजनाची फार गरज असते, तर ऑक्सिजनचा बेड त्याला मिळत नाही आहे. हैदर, अक्षरशः आपण हैदर तू आपल्याबरोबर असंच थांब. पुन्हा एकदा मला खरं तर राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना किंवा आरोग्य मंत्र्यांच्या वतीने किंवा आरोग्य विभागाचे कोणी सचिव जर आमचं हे बुलेटिन बघताय तर लक्षात घ्या, या रुग्णाच्या मुलाने काय प्रतिक्रिया दिली आहे. परत एकदा ही प्रतिक्रिया आपण बघूयात. बघा ही प्रतिक्रिया. माझ्या वडिलांना पॉझिटिव्ह कोविड झाला आहे. तर मी त्यांना काल 4 वाजतापासून दिवसाच्या 4 वाजतापासून पूर्ण वरोऱ्यात दाखवलं सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिथं काहीच झालं नाही. तिथून सरकारी दवाखान्यात चंद्रपूरमध्ये रेफर केलं, तिथं पण काही अवेलेबल झालं नाही बेड वगैरे. बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही. तर मी चंद्रपूरचे पूर्ण हॉस्पिटल फिरलो पण तरी काही अरेंजमेंट झालं नाही. तर शेवट मला तेलंगणामध्ये जाऊन वापस यायला लागलं पण तरी काही नाही झालं. अजूनही मी फिरतच आहे. पायानं पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, पोटात काहीच नाही. नसन काही होत तर इंजेक्शन देऊन मारून तरी टाका, बस. अजून काही बोलत नाही. इंजेक्शन देऊन आम्हाला मारून टाका. जर तुम्ही आम्हाला आरोग्य व्यवस्था किंवा आरोग्य सुविधा पुरवू शकत नसाल, बेड पुरवू शकत नसाल, तर आम्हाला मारून टाका, अशी व्यथा मांडली आहे एका रुग्णाच्या मुलाने. हतबल झाला तो. 2 राज्यांमध्ये त्याला फिरावं लागलं. चंद्रपूर अख्खं शहर तो हिंडला, त्यानंतर तेलंगणात जाऊन आला, तरी त्याच्या वडिलांसाठी तो बेड मिळू शकला नाही. अशी ही हतबलता जी अनेक रुग्णांच्या वाट्याला येताना दिसते. पुन्हा एकदा जाऊया हैदरकडे. हैदर, अशा वेळी पालकमंत्री कुठे आहेत? पालकमंत्र्यांची उलट तिथे ठाण मांडून बसायला पाहिजे. ह्या सगळ्या व्यवस्था त्वरित कशा मिळवून देता येईल या दृष्टीने काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे. सध्या तरी 2 दिवसाआधी एक निर्णय घेण्यात आलेला आहे की जम्बो हॉस्पिटल सारखा एक 500 बेडेड रुग्णालय उभा करण्यासंदर्भात. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर हे व्हायला हवं होतं, पण ही परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की तात्काळ बेड हवे पण बेड अवेलेबल नाही. बेड अवेलेबल नाहीये. पण ही परिस्थिती आता एक उदाहरण म्हणून हे खरं तर रुग्णाचं उदाहरण आपल्या समोर आलंय. असं बहुतांशी लोकांच्या बाबतीत घडतंय. अशा प्रत्येक रुग्णासोबत घडत आहे ज्यांना बेड मिळत नाहीयेत. काही लोक माध्यमांपर्यंत पोहोचत आहेत पण काही लोक पोहोचू शकत नाहीयेत. काहींची मृत्यू होतोय. आपल्याकडे काही दिवसाआधी आपण बातमी चालवली, बेड अभावी मृत्यू, व्हेंटिलेटर अभावी मृत्यू, बेडसाठी बाहेर फुटपाथवर झोपून असणे, अशा विविध प्रकारच्या बातम्या पुढे येतात. आणि परंतु प्रशासनाकडे बेड अवेलेबल नाही आणि त्याची व्यवस्था करायला फार उशीर होतोय. धन्यवाद हैदर या सगळ्या माहितीबद्दल. आता या क्षणापर्यंत दृश्यांमध्ये दिसणारा हा जो रुग्ण आहे तो अक्षरशः खोकलतोय, त्याला श्वास लागतोय, त्याला ॲम्ब्युलन्समधला ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे. तो ऑक्सिजनही त्याला किती वेळ पुरेल याबद्दल काही शाश्वती नाही. अशा वेळी अजूनही त्याला बेड मिळू शकलेलं नाहीये. 2 राज्य बेड मिळवण्यासाठी या रुग्णाला फिरावे लागले. ही शोकांतिका आहे आणि हे वास्तव आहे आपल्या आरोग्य व्यवस्थेचं. आणि याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, आरोग्य मंत्र्यांना द्यावं लागणार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत लॉकडाऊनच्या भीतीनं आजही मोठ्या प्रमाणात लोकमान्य टिळक टर्मिनस इथं प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, रेल्वे प्रशासनाकडून ट्रेनची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. 24 तासात 26 रेल्वे जे आहेत ते उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यात सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर आहे. मनोज, ही अशी गर्दी होणं फारच धोकादायक आहे, कारण या गर्दीतनंच नियम न पाळल्या कारणाने खरं तर कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. पण अशा सगळ्या परिस्थितीत ठीक आहे, कामगारांच्या मनात भीती, त्यांना गावी परत जायचं आहे, पण ट्रेनची संख्या वाढवणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडनं काय व्यवस्था करण्यात आली आहे? अगदी बरोबर आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी जेव्हा संबोधित केलं होतं सोशल मीडियावरून आणि लॉकडाऊनचे उद्यापासून, आज रात्रीपासून लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि याच भीतीनं काल रात्रीपासूनच अनेक जण जे आहेत ते लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी धाव घेत आहेत आणि गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये जे प्रवासी आहेत, जे मजूर आहेत, त्यांच्याकडे तिकीट आहेत, त्यांना सोडण्यात येत आहे. परंतु आता ही गर्दी पाहता, लोकांच्या गावाकडे जाण्याचा ओढा पाहता, लॉकडाऊनची भीती, उपासमारीची भीती, या भीतीने सगळी ही लोक या ठिकाणी येत आहेत. तर त्याच अनुषंगाने मध्य रेल्वेने
24 तासामध्ये 26 ट्रेन्स, त्यामध्ये काही विशेष ट्रेन्स पण आहेत, त्या सोडण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना दिलासा सुद्धा आहे. एकंदरीतच या ठिकाणी मुंबईत जी परिस्थिती उद्भवणार आहे, गेली परिस्थिती पाहता, गेल्या वर्षीची लॉकडाऊनची परिस्थिती पाहता, उपासमारीची वेळ येईल, कुठे बाहेर जाता येणार नाही. त्याचबरोबर या लॉकडाऊनमध्ये अनेक जे कारखाने आहेत ते सुरू ठेवण्याची सुद्धा सरकारने मुभा दिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी या मजुरांना राहण्याची व्यवस्था नाही आहे. त्याचबरोबर जे हातावर काम करणारे असतात, मजूर असतात, ज्यांना रोजच्या रोज नाक्यावर असतात आणि ते काम करायला जात असतात, तर घरगुती कामं सुद्धा मिळण्याची शक्यता नाही. आणि याच भीतीने हे सगळे जे लोक आहेत ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी आतुर झालेले आहेत. आणि त्यासाठीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि आज तर उच्चांकच झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात आज दिवसभरामध्ये गर्दी आहे आणि त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या वतीनं नियोजन करण्यात येत आहे आणि विविध प्रकारच्या ट्रेन्स उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या तसेच पूर्वोत्तर भारतामध्ये जाणाऱ्या ट्रेन सोडण्यात येत आहे. त्यामुळे कुठेतरी या लॉकडाऊनच्या ह्याच्यात ट्रेन बंद होण्याची जी भीती होती ती भीती सुद्धा आता कमी झालेली आहे. परंतु जेव्हा लॉकडाऊन लागेल तेव्हा ट्रेन बंद होतील अशी भीती वाटत होती, पण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतारे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाहेर गावी जाणाऱ्या या ट्रेन आहेत त्या ट्रेन बंद करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. सर्वांना ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी ही सुविधा निर्माण करून देण्यात आलेली आहे. परंतु लोकांना असं वाटतं की लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊनमध्ये त्यांना बाहेर फिरता येणार नाही, पोलिसांची कारवाई होईल या भीतीनं ही जी लोक आहेत ते ट्रेनचं तिकीट उशिरा जरी असलं तरी ते त्या ठिकाणी येऊन बसत आहेत. म्हणजे 12 तास आधी सुद्धा येऊन बसत आहेत आणि 90 मिनिटं आधीच प्लॅटफॉर्मवर सोडण्यात येतं. आणि ह्या सगळा मनामध्ये गोंधळ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परंतु या गर्दीला थोपवण्याचं काम रेल्वे पोलीस असो, जीआरपी असो, शहर पोलीस असो करताना आपल्याला इथे दिसत आहेत. आणि अतिरिक्त काही 25 रेल्वे ज्या आहेत, अधिक रेल्वे ज्या आहेत त्या सोडण्यात आल्याचं आपल्याला कळतंय. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जाण्याकरता म्हणून आता कामगारांची ही होणारी घाई आपण बघतोय. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. आणि तेच दुसरीकडे महाराष्ट्रात टाळेबंदीची घोषणा झाल्यानं परराज्यातील नागरिक मुळगावी निघालेत. गुजरात राज्याच्या सीमेवर बघा, आच्छाड इथं महाराष्ट्रातून जाणाऱ्या नागरिकांची RT-PCR चाचणी केली आहे की नाही ते तपासलं जात आहे. जर ही चाचणी केली नसेल तर गुजरात राज्यात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गुजरात महाराष्ट्र सीमेवर आच्छाड इथं वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. कोरोनाचा प्रभाव जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे की आज रात्री 8 वाजल्यापासून पूर्णतः अत्यावश्यक सेवा सोडतात तर लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे पुन्हा एकदा उपाशी मारायची वेळ येते का त्या भीतीपोटी जो आहे म्हणजे गुजरातमधला असेल किंवा राजस्थानमधला नागरिक जो आहे, व्यापारी वर्ग, काही दुकानदार जे आहेत, कोल्हापूर असेल, पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणी जे आपला व्यवसाय करत असतात, परंतु त्यांना परत एकदा गुजरातकडे जायची वेळ आलेली आहे. कारण लॉकडाऊन जे आहे ते घोषित झालेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये आपण बघू शकता की RT-PCR रिपोर्ट जर असेल तरच तुम्हाला गुजरातमध्ये जे आहे परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात. महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली या ठिकाणी तर RT-PCR रिपोर्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला गुजरातमध्ये प्रवेशबंदी जी आहे ते घालण्यात आलेली आहे. त्यामुळे RT-PCR रिपोर्ट जर असेल तरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश जो आहे तो देण्यात येणार आहे. तर तुमच्याकडे RT-PCR रिपोर्ट नसेल तर तुम्ही काढून घ्या, अन्यथा तुम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाऊन RT-PCR रिपोर्ट जो आहे तो काढावा लागणार आहे. कॅमेरामॅन रुपेश, मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात मजुरांची गावी जाण्यासाठी गर्दी जी आहे ती जुन्नरमध्ये बघायला मिळते. जुन्नर तालुक्यातून मजुरांची घरवापसी होताना दिसते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतून मजूर गावी मिळेल त्या गाडीनं जाताना दिसत आहेत. सकाळपासून रस्त्यावर मजुरांची गर्दी बघायला मिळते. संचारबंदीनंतर मजूर पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेने निघाले. बोलूयात आमचे जुन्नरचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या बरोबर आहेत. रायचंद, नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, आपण पाहतोय आज साधारण रात्री 8 वाजल्यापासून जी लॉकडाऊन लागणार आहे त्याचा सगळा परिणाम दिसतोय. पुणे नगर महामार्गावरती जी पंचतारांकित MIDC आहे रांजणगाव, या MIDC मध्ये काही अकुशल जे कामगार असतात, जे शेजारच्या जिल्हे असतील किंवा शेजारच्या राज्यातले असतील, हे सगळे कामगार मागच्या वेळेसारखी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच तयारी करू लागलेले. सकाळपासूनच गर्दी आहे. मिळेल त्या वाहनाने, ST असेल किंवा इतर काही खाजगी वाहन असेल यांनी गर्दी करू लागले. आणि सगळे मजूर आता आपल्या गावाला जायला लागलेले. आपल्याला माहिती आज
8 नंतर ही सगळी संचारबंदी असणार आहे. पुढच्या 15 दिवसात लॉकडाऊन असणार आहे. यानंतर पुढे सुद्धा काय परिस्थिती असेल हे माहिती नाही. मागच्या वेळेस जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती होऊ नये म्हणून मजुरांनी ही आतापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली आणि आपापल्या गावाला ही सगळी मंडळी निघालेली आहे. त्यामुळं खाजगी वाहतूक असेल किंवा शासकीय वाहतूक असेल या सगळ्या वाहतुकीवरती ताण येताना दिसतोय आणि याचा सगळा परिणाम या गर्दीवरती सुद्धा दिसतोय. विशाल, पण मग जर आपण लक्षात घेतलं हे मजूर जे आहेत मिळेल त्या वाहनाने निघतायत, म्हणजे मग बस असेल किंवा मग टेम्पो ट्रॅक्स मिळेल ते? हो बरोबर विशाल. जी वाहतूक जी सध्या सुरू आहे म्हणजे शेजारचा तालुका असेल, जिल्हा असेल किंवा आता नगर महामार्ग असल्या पुढच्या बाजूला जाऊन नगर सारख्या ठिकाणी रेल्वेची सुद्धा सोय आहे. तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा रेल्वेने जाता येईल किंवा इतर ठिकाणाहून काही सोय असेल अशा पद्धतीने हे सगळे मजूर निघालेले आहेत. मग आता वाहतूक कोणती आहे याचा ते विचार करत नाही. खाजगी वाहतूक असेल किंवा सरकारी असेल या सगळ्या याच्यावर त्याचा ताण दिसून येत आहे. विशाल, धन्यवाद रायचंद या सगळ्या माहितीबद्दल. तर जुन्नरमध्ये मग आपण बघतोय की मोठ्या संख्येनं म्हणजे या मजुरांच्या मनात मुळात भीती आहे, गेल्या लॉकडाऊनचा अनुभव आहे, त्याच्यामुळे आपली उपासमार होईल की काय, हाती काम राहणार नाही, आपल्याला काम करता येणार नाही, पोलिसांची कारवाई, या सगळ्या भीतीपोटी हे मजूर आता मिळेल त्या गाडीने आपल्या गावी कसं जाता येईल या दृष्टीने प्रयत्न करताना दिसतात. परिणामी गर्दी जी आहे ती वाढली, बसमधली गर्दी वाढली आहे आणि अर्थात रेल्वे स्टेशनवरची देखील. पुढे पाहूयात, आज रात्रीपासून संचारबंदी लागणार आहे. पुढील 15 दिवस संचारबंदी असणार आहे आणि त्यामुळे वर्ध्यातील नागरिकांनी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. शहरातील विविध मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. तर कोरोना नियमांचं पालनही लोकांकडून होत नाहीये. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आणि हीच साखळी तोडण्यासाठी शासन स्तरावर आणि जिल्हा प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहे. मात्र सामान्य नागरिक या उपाययोजनांना हरताळ फासताना दिसत आहे. सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतोय आणि त्याच्यामुळेच कुठेतरी संसर्ग वाढताना दिसत आहे. आज संध्याकाळपासून राज्य सरकारचा कडक लॉकडाऊन जो सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे. बाजार हाटामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने जे कोरोनाचे नियम आहेत ते मात्र पायदळी तुडविल्या जात असल्याचे दिसून येते. एकंदरीत कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी शासन आणि प्रशासन उपाययोजना करीत असताना मात्र सामान्य नागरिकांनी कुठेतरी या नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येते. एकंदरीतच सामान्य नागरिकांनी कुठेतरी आता सावध होत कोरोनाला जर दूर ठेवायचं असेल तर प्रशासनाच्या नियमांना आणि उपाययोजनांना कुठेतरी दाद देण्याची गरज निर्माण झाली आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.